ना आजचा ब्लॉग करण्यासाठी मध्ये मी इतके बघा किती प्रिपेअर केले. आजचा माझा हा लुक आहे. सॉरी माझं माईक वाजतंय. आजचा हा लुक आहे आणि ही जे साडी आहे मी आय थिंक 5 वर्षापूर्वी मिशोमधून घेतली होती आणि हा ब्लाऊज मी आमच्या जवळचा एक शॉप आहे तिथून घेतला होता जिथे सर्व ट्रेंडिंग काय रेडीमेड ब्लाउजेस सगळे भेटतात. सगळीकडे ट्रेंडिंग दिमागमध्ये घुसून गेले माझ्या. ओके, तर ह्या दिवाळीत तुम्ही खरंच उजळून निघायला तयार आहात का? फक्त दिवाळीत नाही तर तुमच्या लुकेने. म्हणजे तुम्हाला केव्हा विचार येतो का की इतकी सुंदर महाराष्ट्रीयन ज्वेलरी तुमच्या फेस्टिव्ह आउटफिट सोबत परफेक्टली कसे जुळवायचे? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. चला जाणून घेऊया त्या खास ट्रिक्स आणि सिक्रेट्स ज्यामुळे तुमचा दिवाळी लुक होईल अजूनही रॉयल, एलिगंट आणि परंपरेने भरलेला. तर त्याच्यासाठी मी एक्साइटेड होते ते तर सांगते. एवढी सारी की सगळी माझ्या हातात येत नाही पण स्टील. तर मी तुम्हाला दाखवणार आहे ट्रेंडिंग महाराष्ट्रीयन ज्वेलरी. मीशो दिवाळी हॉलमधून हे ब्युटिफुल ज्वेलरीज परचेस केलेले. फर्स्ट हे इयर कफ जे मला अराउंड 167 रुपीजला पडलेले आहेत आणि हे इतके ब्युटिफुल दिसतात. हे तुमच्या दिवाळी आउटफिटला प्रत्येक साडी किंवा वेस्टर्न लुकला अजूनही छान लावतील. हे बघा साडीवरती ते असे लुक देतात आणि खूपच ट्रेंडिंग आणि एलिगंट दिसतं. सेकंड मी इयर कफमध्ये 2 डिझाईन्स मागवले होते. एक चंद्रामध्ये आणि एक लोटस डिझाईनमध्ये. आता दोन्ही मी ट्राय करून दाखवते की कसे दिसतात. हे मला अजून खूपही सुंदर दिसत होते आणि हे एलिगंट आणि ट्रेंडिंग दिसतात ह्या जनरेशनला, जेनझी जनरेशनला, कारण की त्यांना प्रत्येक डिझाईनमध्ये झुमके पेरायला आवडत नाहीत. सेकंड ही बुगडी होती ती बी लोटस डिझाईनमध्ये. ह्याची क्वालिटी खूपच सुंदर होती आणि ही अराउंड मला 224ला पडलेली. सेकंड मी मागवलं होतं हे मोती वर्कमध्ये झुमके जे खूपच सुंदर दिसत होते. हे ॲक्च्युली नऊवारी किंवा तुमच्या हेवी साडी लुकला खूपच सुंदर दिसेल. फोर्थ मी मागवलं आहे प्रीमियम क्वालिटीमध्ये स्टोन नेकलेस. हे मला अराउंड 355 रुपीजला पडलेलं. खूपच एलिगंट होतं आणि त्याची क्वालिटी बी खूपच प्रीमियम होती. हे आम्ही ग्रीन कलरमध्ये मागवलं. ह्याच्यामध्ये खूप सारे कलर अवेलेबल होते. फिफ्थ मी मागवले नथ सेट जे ज्यामध्ये मला बुगडी, नथ आणि इयरिंग्स आणि नेकपीस भेटलेले. खूपच सुंदर दिसत होतं आणि एकदम पारंपरिक नेकपीस दिसत होतं. सिक्स्थ मी मागवलं होतं बेलपान ज्वेलरी ज्याच्यामध्ये कोल्हापुरी कॉपर गोल्ड प्लेटेड ठुशी पण म्हटलं जातं. हे हँडमेड होतं आणि हे अराउंड मला 918 रुपीजला पडलं होतं. हे क्वाईट एक्सपेन्सिव्ह होतं कारण की जी क्वालिटी खूप प्रीमियम होती आणि हँडमेड होतं. हे तुम्ही नऊवारीवरती, साडीवरती आणि कोणत्याही ट्रेडिशनल ड्रेसवरती स्टाईल करू शकता. हे खूपच प्रीमियम दिसत होतं. ह्या हॉलची लास्ट ज्वेलरी आहे पर्ल वर्कमध्ये 12 पीस बँगल सेट. ही खूपच प्रीमियम क्वालिटीमध्ये आहे. ही अराउंड मला 224 रुपीजला पडलेली आहे आणि हिला स्टाईल केल्यावर खूपच सुंदर दिसत होती. आजचे व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. या प्रॉडक्टची सगळी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले. बाय.